नमस्कार. द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण एक नवीन रेसिपी बनवूया. एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि खमंग खुसखुशीत सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारे हे पदार्थ आहे. तर हे आहे पालक मटारचे वडे. तुम्ही टिक्कीसुद्धा म्हणू शकता. चवीलासुद्धा अप्रतिम आणि छान खुसखुशीत असे हे आपले वडे होतात, हे पालक आणि मटार वापरून. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सोबत लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर आपण काय काय साहित्य घेतलं ते बघूया. कलर किती सुंदर आलेला आहे बघू शकता. तर आज आपण पालक आणि मटार वापरून करणार आहोत. तर मी त्यासाठी हे पालक घेतलेला आहे, छान स्वच्छ निवडून घेतला आणि थोड्या वेळ पाण्यामध्ये थोडासा भिजत ठेवला आणि मटारसुद्धा मी सोलून घेतलेले आहे. तर मी पालक 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आहे. थोडंसं मीठ टाकून मी एक 15-20 मिनटं हे पाण्यामध्ये तसंच ठेवला होता पालक. आता आपण 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यासोबतच आपल्याला पोहे पण भिजत घालायचे आहे 1 वाटी. तर 1 वाटी आपण पोहे भिजत घालूया. पाणी टाकलेलं आहे पोह्यामध्ये, ते पाणी काढून घेऊया आणि पोहे थोडंसं त्याच्यात पाणी ठेवायचं, खूप नाही ठेवायचं, म्हणजे खूप कोरडेसुद्धा नाही व्हायला पाहिजे. जर कोरडे पोहे झाले तर मग आपल्याला हाताने चुरायला थोडंसं अवघड जाईल. त्यामुळं थोडंसं नरमच होऊ द्यायचे. थोडंसं पाणी ठेवलं बघू शकता तुम्ही. आता आपण पोहे पण भिजत ठेवलेले आहे आणि हे भाजी मी 2 पाण्यात छान स्वच्छ धुवून घेतली. चाळणीमध्ये काढून घेऊया, म्हणजे त्याचं पूर्ण पाणी निघायला पाहिजे. आपल्याला भाजी थोडीशी कोरडी करून घ्यायची, खूप ओलसर भाजी नाही वापरायची. कारण जर पाणी राहिलं ह्या भाजीमध्ये तर आपल्याला पिठाचं प्रमाण जास्त लागेल. पिठाचं प्रमाण जर जास्त वापरलं तर कुरकुरीत आपले हे वडे तयार होणार नाही. तर आता आपण पालक पण चाळणीमध्ये ठेवलेली आहे. मसाला तयार करून घेऊया. हिरवी मिरची घेतली 4-5, अद्रक, लसूण. तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, एक अर्धा इंच आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर. हे मिक्सरमधून आपण याचं वाटण तयार करून घेऊ. पाणी न घालताच आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे. तर कोथिंबीर चिरून घेऊया आधी. त्यानंतर आपण ही पालक काढून ठेवली होती चाळणीमध्ये, ती पण छान कोरडी झालेली आहे. ती पण आपण एकदम बारीक कट करून घेऊया. तर कोथिंबीर झाली. आता पालक जेवढी तुम्हाला बारीक चिरता येईल तेवढी तुम्ही बारीक चिरू शकता, म्हणजे छान आपले हे वडे मस्त कुरकुरीत होतात. आणि शक्यतो थोडीशी भाजी कोरडी करून घ्यायची, खूप पाणी नाही राहायला पाहिजे त्यामध्ये. तर आपण ही सगळीच भाजी बारीक कट करून घेऊया आणि त्यामध्ये आपण मसाले पण घालूया नंतर. तर भाजीसुद्धा आपण किती घेतली ते सुद्धा मी तुम्हाला मोजून दाखवते. तर त्याआधी आपण आता हे मटार, जे 1 वाटी मटार घेतले होते ते मटार, 2 मध्यम आकाराचे कांदे, हे आपण चॉपरमधून एकदम बारीक कट करून घेणार आहोत. छान बारीक होते. मटार आणि कांदा एकत्रच बारीक केला तरीसुद्धा चालते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून एखादी भाजी ॲड केली तरीसुद्धा चालते. बारीक कट करून गाजरसुद्धा घालू शकता. तर बघू शकता मटार आणि कांदे मस्त आपले एकदम बारीक झालेले आहे. तर आता आपण हे भाजी पण मोजून घेऊया आणि त्यामध्ये हे सगळं मिक्स करूया. तर 2 वाटी बारीक चिरलेली पालक घेतली, त्यामध्ये याच वाटीने मी 1 वाटी मटार टाकलेले आहे आणि 2 कांदे, हे सगळं बारीक करून घेतलं. हे सगळं एकत्र करून घेऊया आपण आता आणि याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालूया. तर आपण जे पोहे भिजत घातले होते ते टाकून घेऊया. छान हाताने कुस्करून घ्यायचे पोहे, म्हणजे छान मिक्स होतात आणि छान व्यवस्थित कुस्करल्या पण जातात. तर आपण हे सगळं भाजी ते सगळं एकत्र करून घेऊया. तर आपल्याला याच्यामध्ये सोडा वगैरे काही वापरायचा नाही आणि पाण्याचा वापरसुद्धा बिलकुल करायचा नाही आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले घालूया. कारण आधीच आपण हिरवी मिरचीचं वाटण पण तयार केलेलं आहे. 1 चमचा हळद घातली, 1 चमचा लाल तिखट, हा मसाल्याच्या डब्याचा चमचा आहे आणि मोठा चमचा जो पोहे खायचा त्या चमच्यानं धने पावडर अर्धा चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा, भाजलेले धने जिरे पावडर आहे आणि बडीशेप पावडर अर्धा चमचा, हिंग पाव चमचा घातलेला आहे. आणि मी जो आता हे नंतर जो टाकणार आहे, हा माझ्याकडे ताकाचा मसाला तयार होता, तर तो मी 1 चमचा घालणार आहे. पोहे खायच्या चमच्याने तो घातलेला आहे. मीठ घातलं चवीनुसार. आमचूर पावडर घातलेलं आहे 1 चमचा. आता आपण जे वाटण तयार करून घेतलं ते घातलेलं आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही मी ताकाचा मसाला जो वापरला त्याऐवजी तुम्ही मॅगी मसाला
घातला तरीसुद्धा चवीला छान लागते. किंवा गरम मसाला अर्धा चमचा किंवा गोडा मसाला कुठलाही एक वापरू शकता. तर 1 वाटी मी बेसन पीठ घेतलं आणि 3 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे सगळं छान आपल्याला मळून घ्यायचं आहे, जसं आपण पीठ भिजवतो त्याप्रमाणे. जर गरज वाटली तर तुम्ही अजून थोडंसं बेसन पीठ वापरू शकता. तर मी 1-2 चमचे बेसन पीठ वापरलेलं आहे. तुम्ही अजून थोडंसं गरज पडली तर अर्धी वाटीपर्यंत तुम्ही बेसन पीठ वापरू शकता. तर तेलाचा हात लावून मस्त आपण ह्याचं घट्ट गोळा बनवून ठेवलेला आहे. चला तर आता आपण वडे थापून घेऊया. तुम्ही पाण्याचा हात लावून गोल गोल गोळी बनवू शकता किंवा तेलाचा हात लावून सुद्धा गोल गोल गोळे बनवले तरीसुद्धा चालते. तर हे गोल गोळे बनवून घेतलेले आहे. तुम्हाला हवं त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता. तर आता आपण हे बटर पेपरवरती थापून घेणार आहोत. तुम्ही कपड्यावरती थापून घ्या किंवा एखादा प्लास्टिक घेतला तरीसुद्धा चालते. तर मी हे बटर पेपरचे 2-3 तुकडे बनवून घेतलेले असे छान. त्यावरती थोडासा तेलाचा हात लावून घेतला आणि थोडेसे तीळ टाकून घेतले. त्यावरती आता हे जे आपण गोल गोळे बनवून ठेवले ते थोडासा तेलाचा हात घ्यायचा किंवा पाण्याचा घेतला तरीसुद्धा चालते. वरतून सगळ्यात शेवटी तीळ लावून घ्यायचे. आता आपले हे वडे तयार झालेले आहे. एकीकडे मी कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आणि वडे सोडताना थोडंसं गॅस फुल ठेवायचं, म्हणजे जेव्हा आपण कढईमध्ये वडे सोडले तर ते खाली चिटकणार नाही. तर पहिला वडा वरती आल्यानंतर दुसरा वडा सोडायचा आहे किंवा मध्ये झाऱ्या धरायचा, म्हणजे ते एकमेकाला चिटकणार नाही. खूप जास्त वडे सोडून घ्यायचे नाही, 2-2, 3-3 वडे सोडायचे. छान आलटून पलटून मस्त कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहे आणि गॅस खूप कमी नाही ठेवायचा आहे, फुलच ठेवायचा आहे. बघू शकता जसं जसं याचे बबल्स कमी होते तसं तसं याचा कलर छान येईल. छान मस्त लालसर कलर येईपर्यंत मस्त तळून घ्यायचे आहेत हे वडे. बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. चला तर आता आपले वडे मस्त तळून झालेले एकदम खुसखुशीत असे. तर आपण हे काढून घेऊया. तर तुम्ही हे सकाळी नाश्त्याला सुद्धा बनवू शकता किंवा संध्याकाळी 4च्या चहासोबत सुद्धा बनवू शकता. कारण थंडीचे दिवस चालले, मस्त गरमागरम असे वडे सकाळी नाश्त्यासाठी म्हटलं तर अप्रतिम नाश्ता तयार होते. तर तुम्हाला मी अजून पण करून दाखवते वडे कसे आपण बनवलेले आहे. तर तुम्हाला जर लहान मुलांना टिफिनमध्ये जर हे वडे द्यायचे असेल तर थोडीशी तयारी आधीच करून ठेवायची. जसं पालक आधी धुवून ठेवायचा, मटार वगैरे थोडेसे सोलून ठेवायचे, म्हणजे सकाळी सकाळी घाई होत नाही. आणि लहान मुलांना टिफिनमध्ये देताना तिखट वगैरे थोडंसं कमी प्रमाणात ठेवायचं. तर यामध्ये कळणारसुद्धा नाही तुम्ही पालक वापरलेला आहे की नाही. ज्यांना पालक आवडत नाही ते सुद्धा हे आवडीने खातील. तर तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून बघा किंवा तुम्ही 4च्या चहासोबत हे वडे बनवू शकता किंवा सकाळी नाश्त्यालासुद्धा गरम गरम बनवू शकता. किंवा तुमच्याकडे जर एखादी छोटीशी पार्टी असेल तर त्या पार्टीसाठी सुद्धा तुम्ही हे वडे बनवू शकता. कारण पटकन होणारा पदार्थ आहे आणि खमंग आणि खुसखुशीत आणि गरम गरम छान लागतात ते चहासोबतसुद्धा. किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही दह्याची चटणी बनवू शकता किंवा नुसतं दह्यासोबत खाल्लं तरीसुद्धा चालते. बघू शकतात कलर किती सुंदर आलेला आहे. तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवत आहे. किंवा सॉससोबत खाल्लं तरीसुद्धा अप्रतिम लागते. तर याप्रमाणे तुम्ही नक्की हे पालक मटार हे वडे बनवून बघा. अतिशय चवीला छान. रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि सोबत सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नवीन रेसिपीसोबत.